दीर आणि वहिनी यांचं नातं एखाद्या आई आणि मुलाप्रमाणे असते। ते एकमेकांचे भाऊ बहीण वा मित्राप्रमाणे वागत असतात। काही वेळा मात्र या नात्यात सीमा ओलांडली जाते। मग दीर आणि वहिनी यांचं नातं तर भाऊ बहीण किंवा मित्राप्रमाणे असते। काही जण या नात्याला काळीमा फासतात आणि नात्याच्या मर्यादा ओलांडतात। असेच एक प्रकरण घडले आहे। येथे एका महिलेचे लग्न होऊन ती सासरी आली। त्यानंतर 7 दिवसात तिचे पतीशी बिनसले आणि तिला आता दीरच आवडू लागला। दीराचेही वहिनीशी प्रेम जुळले। मग दोघेही आमचं लग्न लावून द्या असा हट्ट धरू लागले। दीर आणि वहिनीच्या अनोख्या लव्ह स्टोरीचा पत्ता जेव्हा घरातल्या ज्येष्ठांना लागला तेव्हा मोठा हंगामा झाला। दीर आणि वहिनी दोन्हीही हट्टाला पेटले, एकमेकांना सोडायला तयार होईनात। त्यामुळे गावात ही गोष्ट चर्चेची झाली। नंतर त्यांचे प्रेम पाहून मोठ्या भावाने एक मोठा निर्णय घेतला। 5 मे रोजी गावात राहणाऱ्या एका युवकाचे लग्न गावापासून केवळ 3 किलोमीटर असलेल्या अंतरावर गावातील एका युवतीशी झाले। लग्न मोठ्या धूमधडाक्यात झाले। त्यानंतर नवदाम्पत्याचा संसार सुरू झाला। त्यानंतर नववधूची नजर दीरावर पडली आणि लग्नाच्या 7 दिवसातच दोघांमध्ये जवळकी वाढली। लग्नाच्या एका आठवड्यातच विवाहिता तिच्या माहेरी गेले। तेथे गेल्यानंतर तिचा पतीमधील इंटरेस्ट संपला। विवाहितेने घरच्यांना सांगितले की आपण आता दीरासोबत राहणार। तिने अशी इच्छा बोलून दाखवली आणि दोन्ही कुटुंबात महाभारत पेटले। अखेर गावात पंचायत बोलवण्यात आली। दोन्ही बाजूंनी आपली बाजू मांडली। दीराला चौकशीला बोलवण्यात आले तर तो म्हणाला आता जगेन तर वहिनी सोबत आणि मरेन तर वहिनी सोबतच। वाद वाढल्याने पोलिसांना बोलवण्यात आले। तेथे सर्व समोर वधूने मी दीरासोबतच खुश असून मला पती सोबत नांदायचे नाहीत असे सांगितले। दीर आणि वहिनीचे एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्याने पोलिसही चक्रावले। हा कौटुंबिक मामला असल्याने दोन्ही सज्ञान असल्याने पोलिसांनी देखील हस्तक्षेप करण्यास नकार दिला। आता सर्व सामाजिक रीतिरिवाज तोडून दीर आणि वहिनी एकमेकांचे झाले। कुटुंबानेही मग हार मानत दोघांच्या लग्नाला परवानगी दिली। जेथे 7 दिवसांपूर्वी मोठ्या मुलाची पत्नी म्हणून गृहप्रवेश केला तेथेच आता लहान मुलांची वधू म्हणून तिने गृहप्रवेश केला। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।